नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जात आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही ओवाळी असणार आहे. रक्षाबंधनाची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फायनली तुमच्यासाठी खुशखबर देण्यात आलेली आहे. व्हिडिओ फक्त स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत 12/8/2026 रोजीचा शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात आणि या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे आणि शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींसाठी निधी मंजूर झालेला आहे. हा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी लाडक्या बहिणींना काही महत्त्वाच्या अटी ज्या पूर्ण करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे. KYC ज्यांनी केलेली असेल त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. नवीन KYC प्रक्रियेसंदर्भात आणखीन कोणतीही अपडेट नाही. मात्र पूर्वीची KYC केलेल्या सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार आहे आणि हे अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल तर पहा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे अनुदान रखडलेलं आहे हे अनुदान जमा करण्यासाठी तुम्हाला उद्यापासून सुरुवात होऊ शकते. उद्या जरी सुट्टी असली तरी पण ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी पहा काहीच हरकत नाही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आणि जर उद्या हे वितरण झालं नाही, आज 15 ऑगस्ट निमित्त लाडक्या बहिणींना आशा होती की आमच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होईल, मात्र अद्यापपर्यंत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. आज उद्या जर झालं नाही तर सोमवारी हे वितरण प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील अशी अपेक्षा आहे. पहा, 3,000 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा आता वितरित करण्यात येणार आहे. वितरण प्रक्रिया आज जरी सुरू झाली तरी तुम्हाला कळवेल आणि उद्या जर झाली नाहीच तर परवाच्या दिवशी पैसे येण्यात राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात होईल अशी आपण अपेक्षा करूया. सरकारला विनंती करूया, रक्षाबंधनाच्या पूर्वी तुम्ही जो हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो लवकरात लवकर जमा करा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना शासनाकडून आलेला जो GR आहे, निधी मंजूर जो झालेला आहे, त्या निधीच्या वितरणासंदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.